हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्र आणि ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते. जसं की तुम्ही माझ्या बॅक साईडला पाहू शकता, काल आपला 2023 बोर्डाचा सप्लिमेंटरीचा पेपर म्हणजेच पुनरावृत्ती परीक्षा सप्लिमेंटरी एक्झाम झाली होती. ओसीएमचा तो क्वेश्चन पेपर आहे, तो आज आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर ओसीएमचा क्वेश्चन पेपर डिस्कस करण्याआधी मी काही थोडक्यात इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे. जसे की 2024 आणि 25 बोर्डासाठी आम्ही बिग बुल बॅच आणि एलिस बॅच लॉन्च केलेली आहेत. त्यामध्ये आम्ही 3 सब्जेक्ट घेणार आहोत, ओसीएम, अकाउंट्स आणि इकॉनॉमिक्स. ठीक आहे. या तिन्ही सब्जेक्ट आम्ही एक्झाम होईपर्यंत कव्हर करून घेणार आहोत. तोपर्यंत ही बॅच असणार आहे. जर तुम्हाला ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही DA2 अकॅडमीचं ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करून ऍप्लिकेशन मध्ये काही नोट्स आणि इम्पॉर्टंट व्हिडिओज आहेत, तिथून तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर स्क्रीनवरती दिसत असलेला नंबर यावरती कॉन्टॅक्ट करून सुद्धा इन्फॉर्मेशन मिळवू शकता. लेट्स स्टार्ट. तुम्ही माझ्या बॅक साईडला पाहू शकता की ओसीएमचा क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने आला होता. फर्स्ट ऑफ ऑल स्टेप बाय स्टेप आपण सगळे क्वेश्चन्स पाहूया, कशा पद्धतीने किती इझी आलेले व 2024 बोर्डासाठी कशा पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतात याचा अभ्यास आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. तुम्ही पहिला प्रश्न पाहू शकता इथे. प्रश्न पहिला म्हणजेच वस्तुनिष्ठ प्रश्न असतो. तो एकूण 10 वस्तुनिष्ठ प्रश्न असतात, त्यापैकी 4 येतात. 4 पैकी 5 आपल्याला कंपल्सरी सोडवावे लागतात. म्हणजेच की वस्तुनिष्ठ प्रश्न येतात 4, बट जे पहिला हा वस्तुनिष्ठ प्रश्न पहिला आलेला आहे, याच्यातले कंपल्सरी 5 आपल्याला सोडवावे लागतील. याला कुठलाही ऑर नसतो. 5च्या 5 कंप्लीट गाळलेल्या जागा, रिकाम्या जागा आपल्याला सोडवाव्या लागतील. चला तर बघूया पहिला रिकाम्या जागा काय आहे. ठीक आहे. फर्स्ट काय आहे, वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये पहिलं दिलेलं आहे, रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, व्यवस्थापनाची कार्ये या कार्याने संपतात. व्यवस्थापनाची कार्य ... या कार्याने संपतात. तर पर्याय आहेत निर्देशन, कर्मचारी व्यवस्थापन आणि नियंत्रण. ठीक आहे. तर क्वेश्चन काय आहे, व्यवस्थापनाचे कार्य ... या कार्याने संपतात. तर याचा आन्सर आहे नियंत्रण. हा सेकंड चॅप्टर मधला क्वेश्चन आहे. व्यवस्थापनाची कार्य या चॅप्टर मधला हा क्वेश्चन आहे. म्हणजेच की याचा आन्सर येईल, काय असेल आन्सर, याचा आन्सर असेल, सॉरी, याचा आन्सर असेल 1 मिनिट, नियंत्रण. डन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ... शहरी रहिवाशांना ग्रामीण भागात आणून स्थानिक लोक वसाहत सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या सशक्त करते. ठीक आहे. क्वेश्चन आपण वाचलेलो. एक्झाम्पल पाहूया. कृषी पर्यटन, मनोरंजन, वैद्यकीय पर्यटन. ठीक आहे. ऑप्शन्स काय काय आहेत, कृषी पर्यटन आहे, वैद्यकीय पर्यटन आहे आणि मनोरंजन. आता याचा आन्सर असेल कृषी पर्यटन. ठीक आहे. याचा आन्सर काय असेल, कृषी पर्यटन. थर्ड क्वेश्चन आहे, ... वाहतुकीमुळे घरपोच सेवा दिली जाते. याचा आन्सर खूप इझी आहे, काहीच डोकं वगैरे लावायची गरज नाही. लॉजिक लक्षात घ्या. वाहतुकीमुळे वाहतुकीमुळे घरपोच सेवा दिली जाते. आता रेल्वे वाहतूक, रस्ते आणि हवाई आहे. ऑप्शन्स 3 आहेत. ठीक आहे. रेल्वे वाहतूक म्हणलेलं आहे. आता रेल्वेनं घरपोच कशी काय सेवा दिली जाते, रेल्वे आपल्या घराच्या दरवाजाजवळ येऊन आपल्याला घरपोच सेवा देणार आहे का, नाही. हवाई वाहतूक येणार आहे का, डायरेक्ट विमान घरामध्येच आपल्याला लँड करणार आहे का, पॉसिबल नाही. म्हणजेच की आन्सर येईल ब, रस्ते वाहतूक. ठीक आहे. आन्सर काय येईल, ब, रस्ते वाहतूक त्याचं आन्सर असेल. साधं लॉजिक आहे, बाकी काही नाही. हे आहे 4th चॅप्टर मधलं क्वेश्चन. हे कोणत्या चॅप्टर मधलं क्वेश्चन आहे, हे आहे 4th चॅप्टर मधलं क्वेश्चन. ठीक आहे. आता चौथा जो रिकाम्या जागा आहेत ते आहे, ऑनलाईन खरीददार वस्तूची निवड करतो. ऑनलाईन खरेदीदार वस्तूची निवड करतो आणि ... मध्ये टाकतो.
ठीक आहे, याचा आन्सर तुम्हाला ऑप्शन्स न बघता सुद्धा लक्षात आले असतील. जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणजे आपल्याला परचेस करायची असेल ऑनलाईन, तर आपण आधी शॉपिंग कार्ट मध्ये टाकतो, जे बास्केट कार्ट असतं त्याच्यामध्ये आपण त्या सगळ्या गोष्टी टाकतात. आता इथे ऑप्शन शोधायचं, शॉपिंग मॉल आहे, शॉपिंग बॅग आहे, याच्यामध्ये कसे काय टाकणार आपण, ऑप्शन येईल शॉपिंग कार्ट. नेक्स्ट आहे जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. हे आहे 7th चॅप्टर मधलं क्वेश्चन. हे आहे 7th चॅप्टर मधलं क्वेश्चन. याचा आन्सर येईल 15 मार्च. याचा आन्सर काय येईल 15 मार्च. कन्फ्यूज व्हायचं नाही, जागतिक ग्राहक दिन म्हणलेला आहे, त्याचा आन्सर काय येईल 15 मार्च, 15 मार्च. आता 24 डिसेंबर आहे, ते आहे राष्ट्रीय ग्राहक दिन. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन आणि 15 मार्च हे जागतिक ग्राहक दिन आहे. लक्षात ठेवायचंय तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर आता प्रश्न पहिला मधला झालेला आहे. ठीक आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न किती येतात, 4 येतात मला. ठीक आहे, पहिला झाला. सेकंड मध्ये आलेला आहे 10 आहेत, 10 पैकी 4 येतात. तर सेकंड मध्ये आलेला आहे योग्य जोड्या जुळवा. काय आलेलं आहे, योग्य जोड्या जुळवा. तर त्याच्यामध्ये 2 गट दिलेले आहेत आपल्याला, तुम्ही पाहू शकता, अ गट आणि ब गट. ठीक आहे, अ गट मध्ये काही गोष्टी दिलेत आणि ब गट मध्ये काही गोष्टी दिलेत. तर आपल्याला योग्य ते जोडी त्याची शोधायची आणि ते जुळून खाली व्यवस्थित पद्धतीने लिहायचं आहे आन्सर लिहिते. ठीक आहे, तर आन्सर चेक करूया आपण काय असेल. अ जे आहे शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत, शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत. ठीक आहे, तर याच्यासाठी एवढे सगळे ऑप्शन्स आहेत. आता याची योग्य जोडी कोणती आहे ते आपल्याला पाहावं लागेल. तर त्याची योग्य जोडी असेल FW टेलर. शास्त्रीय व्यवस्थापनाचा सिद्धांत हे FW टेलर यांनी मांडलेला आहे. ठीक आहे, त्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून सुद्धा ओळखला जातो. त्याची जोडी काय असेल, डायरेक्टली FW टेलर. म्हणजे इथं 3 नंबर लिहिते, त्याचा आन्सर असेल 3. ठीक आहे, थर्ड ही त्याची जोडी आहे. आता आन्सर लिहिते वेळी कशा पद्धतीने लिहायचं, आता म्हणजेच मॅडम आता आन्सर लिहिते वेळी असं 5 लिहून त्याच्यावरती असे क्रॉस मध्ये असं सगळं लिहून क्रॉस मध्ये असं करायचं का, तसं करायचं नाही. आन्सर लिहिते वेळी डायरेक्टली हे 5 लिहायचं, याच्या पुढे याचं जे आन्सर आहे ते लिहायचं. म्हणजेच की डायरेक्टली हे FW टेलर याच्या पुढे लिहून टाकायचं वरच्या साईडला. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड आहे समन्वय. सेकंड काय, समन्वय, कोऑर्डिनेशन. आता एवढ्या सगळ्या ऑप्शन मध्ये कोऑर्डिनेशनची जोडी कोणती आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तर कोऑर्डिनेशनची जोडी आहे गट कार्यातील प्रयत्नांचे एकत्रीकरण. सॉरी 1 मिनिट, थोडं साईज लहान करते. तर गट कार्यातील प्रयत्नांचे एकत्रीकरण व समक्रमण हे समन्वयाची योग्य जोडी आहे. आता आन्सर लिहिते वेळी डायरेक्ट समन्वय लिहून त्याच्या पुढे तुम्हाला हे आन्सर लिहायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे बाह्य सेवा. नेक्स्ट काय आहे, बाह्य सेवा. तर बाह्य सेवेची योग्य जोडी आपल्याला इथे कोणती दिसत आहे, तर ती आहे व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा, BPO ही त्याची योग्य जोडी आहे. त्या बाह्य सेवा लिहून त्याच्या पुढे व्यवसाय प्रक्रिया बाह्य सेवा BPO आपल्याला तिथे लिहायचं आहे. डन. नंतर 4 व्यवसाय नीतीशास्त्र. 4th आहे व्यवसाय नीतीशास्त्र. तर याचा आन्सर काय असेल, याची योग्य जोडी आहे समाजशास्त्राची शाखा. याची जोडी काय, समाजशास्त्राची शाखा. ओके, डन. याची जोडी आहे समाजशास्त्राची शाखा. नोंदणीकृत बोधचिन्ह. नोंदणीकृत बोधचिन्ह याची योग्य जोडी असेल व्यापारी चिन्ह. याची योग्य जोडी असेल व्यापारी चिन्ह. डन. एवढं क्लिअर आहे. ओके, आता त्याच्यानंतर नेक्स्ट आता क आलेला आहे. खालील विधाने बरोबर की चूक केल्या. किती सोपा पेपर आलेला आहे. आधी रिकाम्या जागा भरा, मग योग्य जोड्या जुळवा. आता खालील विधाने चुकी बरोबर ते सांगा. किती इझी आहे. ठीक आहे, फर्स्ट काय आहे पाहूया. आता हे आपल्याला 5च्या 5 कंपल्सरी सॉल्व्ह करायला, याला कुठलाही ऑप्शन नाहीये. ठीक आहे, फर्स्ट काय, व्यवस्थापनाची तत्वे सार्वत्रिक आहेत. फर्स्ट चॅप्टरचा हा क्वेश्चन आहे. त्यामध्ये पाहिलं व्यवस्थापनाची तत्वे ही सर्वत्र लागू होतात, सर्व स्तरांवर लागू होतात. आता हे चूक आहे का बरोबर आहे ते, याचं आन्सर येईल बरोबर. याचं काय आन्सर येईल, बरोबर. हे चूक नाहीये, हे बरोबर आहे. म्हणजेच की व्यवस्थापनाची तत्वे सर्वत्र लागू होतात. प्रत्येक स्तरावर प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापनाची तत्वे लागू होतात. डन.
सेकंड आहे व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित नसते असं म्हणलेलं आहे. ठीक आहे, नीट वाचा. व्यवस्थापनाचे प्रत्येक कार्य नियोजनावर आधारित नसते असं म्हणलेलं आहे. तर इथलं विधान आहे चूक. कारण व्यवस्थापनाचं प्रत्येक कार्य हे नियोजनावर आधारित असतं. कारण व्यवस्थापनाची कार्याची सुरुवात ही नियोजनानेच होते. म्हणजेच की प्रत्येक कार्य करण्याच्या आधी कुठलीही व्यवसाय संघटना आधी नियोजन करते. नियोजनामध्ये उद्दिष्ट ठरवले जातात. भविष्यात काय घडणार आहे त्याचा अंदाज आपल्याला आत्ताच घ्यावा लागतो. हा आहे सेकंड चॅप्टर मधला क्वेश्चन आलेला आहे. थर्ड आहे औद्योगिक शांतता राखणे ही व्यवसाय संघटनाची जबाबदारी असते. ठीक आहे, थर्ड काय आहे, औद्योगिक शांतता राखणे ही व्यवसाय संघटनाची जबाबदारी असते. याचं आन्सर आहे बरोबर. हा जो क्वेश्चन आहे तो आहे सिक्स्थ चॅप्टर व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, त्यामधनं तो क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर आहे फोर्थ, भारतात ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता नाही असं म्हणलेलं आहे. भारतात ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता नाही. हा विधान तुम्हाला काय वाटतं, चूक असेल बरोबर असेल? चूक असेल बरोबर असेल? हा विधान आहे रॉंग. कारण सगळीकडे ग्राहक संरक्षण कायद्याची गरज आहे. ठीक आहे, आताच आपण पाहिलो जागतिक ग्राहक संरक्षण दिन कधी साजरा केला जातो, 15 मार्च. आणि इथे काय दिलंय, भारतात ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता नाही. म्हणजे आपल्याला तिथून लक्षात आलं की इथे चूक आहे. म्हणजेच की भारतातच काय सगळीकडेच ग्राहक संरक्षण कायद्याची आवश्यकता असते. देन पाचवा आहे नियंत्रित बाजार हा मागणी व पुरवठ्याच्या प्रमाणावर चालतो. नियंत्रित बाजार हा मागणी व पुरवठ्याच्या प्रमाणावर चालतो. याचा आन्सर असेल चूक. ठीक आहे, याचा आन्सर काय असेल, चूक. हा जो नियंत्रित बाजार मागणी व पुरवठ्याच्या प्रमाणावर चालतो हा 8व्या चॅप्टर मधून क्वेश्चन आलेला आहे. विपणन. डन, क्लिअर आहे इथपर्यंत? आधी रिकाम्या जागा, आता योग्य जोड्या जुळवा आणि त्याच्यानंतर चुका बरोबर ते लिहा. हे पाहिलं. आता ड आहे त्यापैकी खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. ठीक आहे, वस्तुनिष्ठ प्रश्न 3 झाले. आता चौथा प्रश्न आलेला आहे. तर त्याच्यामधला पहिला आहे नोकरीतील सुरक्षितता नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करते. हे फर्स्ट चॅप्टर मधलं क्वेश्चन आहे. तर इथे आन्सर, करेक्ट आन्सर काय असेल इथलं, असुरक्षितता. इथं वाक्य पहा तुम्ही, नोकरीत जर सुरक्षितता असेल तर विपरीत परिणाम कसं काय करेल? ठीक आहे, नोकरी तर सुरक्षित आहे, मग विपरीत परिणाम कसं काय करेल? इथे चुकीचं, इथे येईल असुरक्षितता. असुरक्षितता असेल तर त्यांच्या मनामध्ये भीती राहील व व्यवसाय संघटनेमध्ये ते चांगल्या पद्धतीने काम करू शकणार नाहीत. ठीक आहे, इथे आन्सर काय येईल, असुरक्षितता. मग आन्सर लिहिते वेळी कसं लिहायचं तुम्हाला? आन्सर लिहिते वेळी सेंटेन्स, आता आन्सर लिहायचं समजा, नोकरीतील असुरक्षितता नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करते असं लिहायचं आणि असुरक्षिततेला अंडरलाईन करायचं आहे. देन सेकंड आहे कर्मचारी व्यवस्थापन हे यंत्रांशी निगडीत आहे. ठीक आहे, इथे काय म्हणलंय, कर्मचारी व्यवस्थापन हे यंत्रांशी निगडीत आहे. कर्मचारी व्यवस्थापन हे मानवांशी निगडीत आहे, ना की यंत्रांशी. कर्मचारी व्यवस्थापन, कर्मचारी म्हणजे मानव, मनुष्य, सजीव प्राणी. सजीव प्राणी म्हणजे आता कुत्रा मांजर वगैरे ते काही नाहीये, म्हणजेच की मानव. ठीक आहे, मानवाशी निगडीत आहे. इथे यंत्राशीच्या ऐवजी मानवाशी यायला पाहिजे होतं. हे इथे दिलेले शब्द चुकीचे आहेत. आपला अचूक शब्द आपल्याला तिथे लिहावा, तिथे येते मानवाशी. ठीक आहे, थर्ड आहे अप्रामाणिकपणे केलेल्या जाहिरातीला ग्राहक दीर्घकाळ स्वीकृत देतात. कशा काय पद्धतीने? अप्रामाणिकपणे कारण फसवेगिरी जर केलं तर ग्राहक दीर्घकाळ स्वीकृती कशी काय देतात? ग्राहक आपली वस्तू कशी काय खरेदी करणार? ठीक आहे, तर तिथं करेक्ट आन्सर काय? प्रामाणिकपणे. तिथे करेक्ट आन्सर काय? इथून एवढं प्रामाणिकपणे, अकट होईल. ठीक आहे, अकट होईल. प्रामाणिकपणे केलेल्या जाहिरातीला ग्राहक दीर्घकाळ स्वीकृती देईल. ठीक आहे, प्रामाणिकपणे जेव्हा व्यवस्थापक जाहिरात करतो, ठीक आहे, जाहिरात करतो तर ग्राहकांना विश्वास पडतो व ग्राहक वारंवार आपलीच वस्तू खरेदी करतात व आपल्याकडेच त्यांना जी वस्तू पाहिजे ती खरेदी करतात. फोर्थ आहे जिल्हा आयोग लोक न्यायालय म्हणूनही ओळखले जाते. जिल्हा आयोगास लोक न्यायालय म्हणून ओळखले जातात. ठीक आहे, दिलं इथं जिल्हा आयोग. ठीक आहे, इथं काय म्हणजे लोक न्यायालय म्हणून ओळखले जातात. कसं काय? लोक अदालत. इथे करेक्ट आन्सर येईल लोक अदालत. लोक अदालत, लोक अदालत याला लोक न्यायालय म्हणूनही ओळखले जाते. ठीक आहे, फिफ्थ आहे प्रतवारी
प्रतवारीमुळे वस्तूची मोडतोड, नुकसान व हानी टाळण्यास मदत होते. प्रतवारी, ठीक आहे. प्रतवारीमध्ये काय केलं जातं? पण प्रतवारीमध्ये मोडतोड, नुकसान व हानी टाळण्यास मदत काही संबंधित नाही. इथे करेक्ट आन्सर येईल संवेष्टनामुळे. काय येईल आन्सर? संवेष्टनामुळे म्हणजेच पॅकेजिंगमुळे मोडतोड, नुकसान व हानी टाळण्यास मदत होते. योग्य प्रकारे जर पॅकेजिंग केलं तर या सगळ्या गोष्टी होणार नाहीत. योग्य प्रकारे पॅकिंग संवेष्टन केल्यामुळे. तर क्लिअर आहे? हा फर्स्ट चॅप्टर मधला आहे, हा जो आहे सेकंड चॅप्टर मधला आहे, हा जो आहे 7th चॅप्टर मधला आहे, ठीक आहे. आणि हा परत 7th चॅप्टर मधला आहे. आणि हा प्रतवारीमुळे वस्तूची मोडतोड, नुकसान व हानी टाळण्यास मदत होते, हा आहे 8th चॅप्टर मधला. डन. विपणन या चॅप्टर मधला आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न दुसरा. वस्तुनिष्ठ प्रश्न संपले, जे की 20 मार्काचे होते ते इथेच संपले. आता इथून लघुत्तरी प्रश्न स्टार्ट झालेले आहेत. तर प्रश्न दुसरा आहे, खालील संज्ञा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 4 लिहायच्या, दिलेल्या आहेत एकूण 6. किती मार्क्स साठी तुम्ही पाहू शकता, एकूण 8 मार्क्स साठी आहेत. डन. तर आपल्याला एकूण किती 4 लिहायच्यात, म्हणजे प्रत्येकी प्रश्नास किती गुण आहेत? प्रत्येकी प्रश्नास गुण आहेत 2. ठीक आहे. डन. प्रत्येकी प्रश्नास किती गुण आहेत? 2. डन. तर पहिला आहे थकवा अभ्यास. ठीक आहे. पहिला कोणता आहे? थकवा अभ्यास. हा आहे फर्स्ट चॅप्टर मधला शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे, त्यामधला कार्य अभ्यास. कार्य अभ्यासामधला हा उपप्रकार म्हणजे थकवा अभ्यास. डन. दुसरा आहे नियोजन. हे तर कंपल्सरी एक्सप्लेन करताच येईल, कारण हे सेकंड चॅप्टर मधलं आहे. प्रत्येक कार्याची सुरुवात ही नियोजनाने होते. ठीक आहे. नियोजनाबद्दल खूप काही लिहिता येईल. थर्ड आहे संदेशवन. हे आहे 4th चॅप्टर मधला व्यवसाय सेवा. त्या चॅप्टरचं नाव आहे, त्या चॅप्टर मधलं संदेशवन. तो पॉइंट, संकल्पना, टिपा त्या लिहायचे आपल्याला. 4th आलेला आहे सामाजिक जबाबदारी. 4th आलेला आहे सामाजिक जबाबदारी. हे आहे हे आहे 6व्या चॅप्टर मधलं व्यवसायाची सामाजिक जबाबदारी, त्या चॅप्टर मधलं. हे आहे नैतिक मूल्य. नैतिक मूल्य हे 6th चॅप्टर मधलं आहे. नैतिक मूल्य हे 6th चॅप्टर मधलं आहे. आणि हे आहे 6वं ग्राहक शिक्षणाचा अधिकार. हे लक्षात आलं असेल, ते तुमच्या 7व्या चॅप्टर मधला आहे. डन. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा. ठीक आहे. हे सगळे मी जे सांगते ते लघुत्तरी प्रश्नामध्ये येतात. आय रिपीट, हे सगळे लघुत्तरी प्रश्नामध्ये येतं. ठीक आहे. प्रश्न तिसरा आहे, खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. खालील घटना किंवा प्रसंगाचा अभ्यास करून आपले मत लिहा. एकूण मार्क्स आहेत 6. त्यापैकी आपल्याला लिहायचे कोणतेही 2, म्हणजेच की प्रत्येकी प्रश्नास आहे 3 गुण. ठीक आहे. 3 प्रश्न विचारले जातात आपल्याला. 1 मिनिट. 3 प्रश्न विचारले जातात. याला 1 मार्क, याला 1 मार्क आणि याला 1 मार्क. ठीक आहे. अशा पद्धतीचे मार्क्स देण्यात येतात. तर आपण पाहूया पहिला प्रश्न, जे की फर्स्ट चॅप्टर मधला आहे. श्री हर्षद एक उद्योजक असून पर्यावरणास अनुकूल भांडी तयार करण्याचा व्यवसाय करतात. दोन्ही स्त्री व पुरुष कामगार त्यांच्या कारखान्यात काम करतात. सर्व पुरुष कामगार थेट मशीनवर काम करतात, तर महिला संवेष्टन म्हणजेच पॅकेजिंग विभागात कार्यरत आहेत. श्री शरद वित्त व्यवस्थापक फायनान्स मॅनेजर, तर श्रीमती नैना मानव संसाधन व्यवस्थापक HR मॅनेजर म्हणून कार्यरत असून त्या कारखान्यात कर्मचारी नेमणूक करण्यासाठी जबाबदार आहेत. या आधारे, ठीक आहे, एवढा सगळा तुम्हाला पॅसेज दिला जातो. या पॅसेजवरती तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातात. त्या 3 प्रश्नांचे उत्तर आपल्याला लिहायचे असतात. पहिला प्रश्न आहे, वरील परिस्थितीत व्यवस्थापनाचे कोणते तत्व समाविष्ट आहेत? ठीक आहे. आधुनिक व्यवस्थापनाचे तत्व, त्यापैकी इथे श्रम विभागणीचे म्हणजेच कामाच्या विभागणीचे तत्व इथे आलेले आहेत. कशा पद्धतीने तुम्ही इथे पाहू शकता. पुरुष कामगार त्यांच्या स्त्री आणि पुरुष दोन जण आहेत. ठीक आहे. तर पुरुष थेट मशीनवर काम करतात. महिला संवेष्टन, महिला कशा काम करतात? संवेष्टनाचं, पॅकेजिंगचं काम करतात. म्हणजे कामाची विभागणी इथे केलेलं आहे. पुरुष वेगळं काम करतात, महिला वेगळं काम करतात. त्याच्यानंतर सेकंड आहे, या संस्थेत श्रीमती नैना यांचे पदनाम काय आहे? ठीक आहे. पदनाम, कुठल्या पोस्टवर श्रीमती नैना आहेत?
तर तुम्ही इथे पाहू शकता श्रीमती नयना मानव संसाधन व्यवस्थापक HR मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. ठीक आहे, HR मॅनेजर या पोस्ट वरती ते आहेत. थर्ड क्वेश्चन आहे संस्थेच्या सर्वांगीण नियोजनासाठी कोण जबाबदार आहे? संस्थेच्या सर्वांगीण नियोजनासाठी कोण जबाबदार आहे? तर तुम्ही इथे पाहू शकता, इथे दिलेले त्या कारखान्यात कर्मचारी नेमणूक करण्यासाठी जबाबदार आहे. सॉरी, इथे जे आता संस्थेच्या सर्वांगीण नियोजनासाठी कोण जबाबदार आहे, तर याचं आन्सर येईल श्री हर्षद. हे उद्योजक असून हे उद्योजक आहेत, म्हणजे व्यवसायाचे मालक आहेत. सर्वस्वी जबाबदार ते स्वतः असतात, कारण त्यांनी सगळ्या गोष्टी हँडल करायच्या असतात. म्हणजेच की नियोजन जर चुकलेलं असेल तर त्यांना जबाबदार धरावं लागतो. ठीक आहे, हे क्लिअर आहे. हे फर्स्ट चॅप्टर मधले. नेक्स्ट पाहूया आपण. सेकंड जो आहे श्री जगन हे पगारी कर्मचारी आहेत. ते आपल्या 2 मुलांसाठी संरक्षण देणारी तसेच सज्ञान झाल्यानंतर आर्थिक गरजांची पूर्तता करण्याची खात्री देणारी विमा पॉलिसी घेऊ इच्छितात. असं इथे छोटस पॅरेग्राफ आलेलं हे आहे. आय थिंक हे 4th चॅप्टर मधलं क्वेश्चन आहे. ठीक आहे, 4th व्यवसाय सेवा, त्यापैकी विमा हा जो टॉपिक आहे त्यामधला तो क्वेश्चन आलेला आहे. इथे हा पॅसेज आहे. या पॅसेज वरती 3 क्वेश्चन विचारले. तर आपण फर्स्ट क्वेश्चन घेऊया. श्री जगन यांना त्यांच्या मुलासंबंधीच्या गरजा समाधानकारक पूर्ण करणारी विमा पॉलिसी सुचवा. काय आहे क्वेश्चन? श्री जगन यांना त्यांच्या मुलासंबंधीच्या गरजा समाधानकारक पूर्ण करणारी विमा पॉलिसी सुचवा. ठीक आहे, याचा आन्सर काय येईल? याचा आन्सर येईल बाल विमा पॉलिसी. बाल विमा. त्यांचा मुलगा किती वर्षाचा आहे? त्यांचा मुलगा आहे 2 वर्षाचा. तो आणखी लहान आहे, मोठा झालेला नाही, म्हणजे बाल विमा पॉलिसी तिथे येईल. सेकंड आहे विमा पॉलिसीचे लाभार्थी कोण आहेत? विमा पॉलिसीचे लाभार्थी कोण आहेत? आपण इथे पाहिलो. ठीक आहे, ते आपल्या 2 मुलांसाठी संरक्षण, आय थिंक इथे मिसिंग आहे काहीतरी. इथे 2 वर्षाच्या मुलांसाठी, 2 वर्षाचा आहे असं यायला पाहिजे होतं. इथे आपल्या 2 मुलांसाठी संरक्षण देणारी तसेच सज्ञान झाल्यानंतर विमा पॉलिसीचे लाभार्थी कोण आहेत? त्यांची मुलं आहेत. ठीक आहे, श्री जगन यांची मुले, यांची 2 मुले जे आहेत, 2 वर्षाचा मुलगा, वर्षाचा तिथे आलेला नाही वाटतं, प्रिंट मिस्टेक असेल. ठीक आहे, 2 वर्षाचा मुलगा त्यांचा जो आहे तो त्याचा लाभार्थी असेल. त्याच्यासाठी विमा काढतो, म्हणजे लाभार्थी तो स्वतः असेल. ठीक आहे, क आहे वरील घटनेमध्ये विम्याच्या कोणत्या तत्वाचा समावेश होतो? ठीक आहे, विम्याची तत्वे आहेत काही. तर इथे म्हणाले की वरील घटनेमध्ये विम्याच्या कोणत्या तत्वाचा समावेश होतो? तर इथे विमा हिताचे तत्व. ठीक आहे, विमा हिताचे तत्व इथे आलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे थर्ड. पाहू शकतो आपण इथं हे जे आलेलं आहे, आय थिंक हे एका वाहन निर्मिती कंपनीने पुढील कार्य पद्धतीचा स्वीकार केलाय. आता 3 दिलेले आहेत. काय म्हणाले? एका वाहन निर्मिती कंपनीने पुढील कार्य पद्धतीचा स्वीकार केलाय. कंपनीकडून फक्त पर्यावरण पूरक घटकांचा वापर केला जातो. हानिकारक अशा टाकाऊ वस्तूंवर योग्य ती प्रक्रिया करून व त्यांची विल्हेवाट लावली जाते. आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे वाहनांच्या प्रदूषणाची पातळी राखली जाते. हा जो क्वेश्चन आहे हा 6th चॅप्टर मधला व्यवसायाची सामाजिक जबाबदारी या चॅप्टर मधला हा क्वेश्चन आहे. डन. चला तर पाहूया 3 क्वेश्चन. याच्यावरती 3 क्वेश्चन काय काय दिलेले आहेत, इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला. फर्स्ट आहे वरील व्यवसाय संघटना कोणत्या समूहाप्रती आपली सामाजिक जबाबदारी पार पाडतात? आता व्यवसायाची सामाजिक जबाबदारी हे चॅप्टर आहे. या चॅप्टर मध्ये विविध घटकांप्रती किंवा विविध समूहाप्रती जबाबदारी आहेत, जसे की ग्राहकांप्रती, व्यवसायाप्रती, समाजाप्रती, पर्यावरणाप्रती, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये. तर आपल्याला हा पॅराग्राफ म्हणजे इथलं जे काही दिलेलं आहे ते वाचून आपल्याला त्याचे आन्सर सॉल्व्ह करायचे. तर इथे काय म्हणलं, वरील व्यवसाय संघटना कोणत्या समूहाप्रती आपल्या सामाजिक जबाबदारी पार पाडतात? तर याचा आन्सर आहे समाजाप्रती असणारी सामाजिक जबाबदारी. याचं काय आन्सर असणार आहे? वरील व्यवसाय संघटना समाजाप्रती असणारी सामाजिक जबाबदारी पार पाडतात. तर सेकंड आहे व्यवसाय संघटनेला कोणत्या प्रकारचे प्रदूषण होण्यापासून थांबवायचे आहे? इथे पाहू शकता तुम्ही फक्त पर्यावरणपूरक घटकांचा वापर केला जातो. हानिकारक अशा टाकाऊ वस्तूवर इथे पाहायचंय आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे वाहनांच्या प्रदूषणाची पातळी राखली जाते. व्यवसाय संघटनेला कोणत्या प्रकारचे प्रदूषण
प्रदूषण होण्यापासून थांबायचे, तर आन्सर येईल वायू प्रदूषण, हवा प्रदूषण. ठीक आहे, आन्सर काय येईल? हवा प्रदूषण. व्यवसाय संघटनेला हवा प्रदूषण होण्यापासून थांबवायचे आहे असं त्याचं आन्सर असेल. नेक्स्ट आहे, कोणत्या प्रकारचा संदेश त्यांना द्यावायचा आहे. आता एवढं दिलेलं असतं, त्याच्यातून आपल्याला पाहायचं असतं त्यांना कोणत्या प्रकारचा संदेश द्यायचा असेल, तर त्यांना संदेश द्यायचा आहे ही व्यवसाय संघटना पर्यावरणावर होणारे परिणाम लक्षात घेण्याचे महत्व सांगण्याचा प्रयत्न करत आहे. एवढंच लिहायचंय, बाकी काही नाही. प्रत्येकाला एक एक मार्क आहे, म्हणजे याला जास्त काही लिहायचं नाही, एकच मार्क्स आहे. डन, क्लिअर आहे इथेपर्यंत. नेक्स्ट पाहूया आपण. नेक्स्ट आहे प्रश्न 4. प्रश्न आहे, खालील फरक स्पष्ट करा. प्रत्येक प्रश्नास गुण असेल. 3 प्रश्न लिहायचे, 12 मार्क आहेत. एकूण गुण 12 मार्क आहेत. ठीक आहे, म्हणजे प्रत्येकी प्रश्नास किती गुण असणार आहेत? 4. ठीक आहे, 4 दिलेले, 4 पैकी 3 लिहायचे, एका प्रश्नासाठी गुण असणार आहेत 4. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जे संघटन आणि समन्वय. ठीक आहे, पहिला जो क्वेश्चन आहे संघटन आणि समन्वय, हे आहे सेकंड चॅप्टर मधला. हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हा आहे सेकंड चॅप्टर मधला. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात घ्या, संघटन आणि समन्वय 2023 सप्लिमेंटरीच्या एक्झामला आलेलं आहे. म्हणजेच की आता राहिलेले हे 2 कार्य सोडून राहिलेले जे नियोजन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन आणि नियंत्रण जी इतर कार्य आहेत त्यांच्यामधला फरक नेक्स्ट एक्झामला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, इथं जसं की संघटन आणि समन्वय असेल आलेलं आहे, तर 2024 बोर्डला काय विचारलं जाऊ शकतं? नियोजन आणि कर्मचारी व्यवस्थापन किंवा कर्मचारी व्यवस्थापन आणि नियंत्रण किंवा निर्देशन आणि नियंत्रण यातील फरक अशा पद्धतीने विचारला जाऊ शकता. सेकंड चॅप्टर फरक स्पष्ट करा यासाठी कंपल्सरी येऊ शकतो, त्याचा अभ्यास तुम्हाला लक्षपूर्वक करायचा आहे. ठीक आहे, सेकंड आहे रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूक. हा जो क्वेश्चन आहे तो आला आहे 4th चॅप्टर मध्ये. हा जो क्वेश्चन आलेला आहे तो 4th चॅप्टर व्यवसाय सेवा या चॅप्टर मधून हा क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, त्याचबरोबर आणखीन एक क्वेश्चन 4th चॅप्टर मधून आलेला आहे, अग्नि विमा आणि सागरी विमा. हा सुद्धा क्वेश्चन 4th चॅप्टर मधून आलेला. हा सुद्धा चॅप्टर फरक स्पष्ट करामध्ये कंपल्सरी येऊ शकतो. जो की चॅप्टर व्यवसाय सेवा हा चॅप्टर 20 ते 25 मार्क्स साठी आहे. ठीक आहे, फरक स्पष्ट करामध्ये कंपल्सरी येऊ शकतो. याच्या संबंधित मी व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत, त्याआधी तुम्ही व्हिडिओ पाहून घेतला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी कव्हर होतील. 4th जो क्वेश्चन आहे ती जिल्हा आयोग आणि राष्ट्रीय आयोग, हे आहे 7th चॅप्टर. ठीक आहे, आता ह्या वर्षी जिल्हा आयोग आणि राष्ट्रीय आयोग आले, म्हणजे आता नेक्स्ट टाइमला राहिलेला आणखीन एक आयोग त्याच्याशी संबंधित येईल. कंपल्सरी 7th चॅप्टर मधून सुद्धा क्वेश्चन एक्झामला येऊ शकतो. डन, फरक स्पष्ट करा, क्लिअर आहे. आता नेक्स्ट पाहूया प्रश्न 5. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. एकूण प्रश्न आहेत 8. प्रत्येकी एकूण प्रश्न आहेत 8. 3 पैकी कोणतेही 2 लिहायचे, म्हणजे प्रत्येकी प्रश्नास किती गुण असणार आहेत? 4. एका प्रश्नासाठी 4 गुण असणार आहेत. तर आता एका प्रश्नासाठी 4 गुण असणार आहेत, म्हणजे मॅडम आता पॉइंट्स किती लिहायचे? तर पॉइंट्स एकूण लिहायचे फक्त आणि फक्त 4. एका पॉइंटसाठी 1 गुण. त्या पद्धतीने आपल्याला 4 पॉइंट्स लिहायचे. सेकंड आहे ग्राहक संरक्षणाच्या कोणत्याही 4 गरजा स्पष्ट करा. तर तुम्ही 4 पॉइंट कशा पद्धतीने लिहू शकता? ग्राहक सहभागाची गरज, माहितीचा अभाव, ग्राहकांचे अज्ञान, असंघटित ग्राहक, असे 4 पॉइंट्स तुम्हाला लिहायचे. कोणतेही 8 पॉइंट्स दिलेले असतील पुस्तकीतले, 8 पैकी कुठलेही 4 लिहायचे. सिरियलचे 4, मधले 4 असं काही नाही, तुम्हाला जे इझी वाटतील ते कुठलेही 4 लिहायचे. थर्ड आहे विपणनाची कोणतीही 4 कार्य स्पष्ट करा. तर 4 कार्य आहेत बाजारपेठ संशोधन, मालाची खरेदी व एकत्रीकरण, बाजारपेठेचे नियोजन, उत्पादन विकास, अशा पद्धतीचे हे 4 कार्य आहेत. तुम्ही कुठलेही 4 कार्य लिहू शकता, जबरदस्ती नाहीये, तुम्हाला जसं जमतील तसं लिहायचंय. नेक्स्ट पाहूया प्रश्न 6. खालील विधाने सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2 लिहायचे, दिलेले आहेत 4. प्रत्येकी प्रश्नास गुण असेल, परत इथे 4. ठीक आहे, प्रत्येकी प्रश्नास गुण किती असेल? 4. एकूण गुण आहेत 8. कोणतेही 2 लिहायचे. सकारण स्पष्ट करा. सकारण स्पष्ट करा लिहायचंय कशा पद्धतीने? आता एका प्रश्नाला गुण किती आहेत? 4. तर आपल्याला सकारण एकूण 5 लिहिले, एक प्लस पॉइंट मध्ये आपल्याला ठेवायचे. ठीक आहे, फर्स्ट आहे
इथला फर्स्ट क्वेश्चन आहे, टेलर यांनी साधने व उपकरणे मानकीकरणावर भर दिलाय. हे आहे फर्स्ट चॅप्टर मधलं क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चनचा आन्सर लिहिते वेळी असं लिहायचं की या विधानाशी मी सहमत आहे. त्याची सहकार्य खालील प्रमाणे आहेत. म्हणून स्टेप बाय स्टेप आपल्याला 5 लिहायचे सकारण. प्रत्येकी सकारणाला 1 गुण असेल, 4 लिहायचे, पण 1 एक्स्ट्रा लिहून ठेवायचं, 5. ठीक आहे, 5 लिहायचे. सेकंड आहे, उद्योजक हा नवनिर्मितीक्षम असावा. हे आहे थर्ड चॅप्टर मधला क्वेश्चन. इथे पण तुम्हाला त्याच पद्धतीने लिहायचंय, या विधानाशी मी सहमत आहे. त्याचे सकारण पुढील प्रमाणे किंवा खालील प्रमाणे आहेत. थर्ड आहे, इंटरनेटच्या सहाय्याने ऑनलाईन व्यवहार पार पाडले जातात. ठीक आहे, थर्ड काय आहे, इंटरनेटच्या सहाय्याने ऑनलाईन व्यवहार पार पाडले जातात. तर हा आहे 5th चॅप्टर मधला क्वेश्चन. हा कोणत्या चॅप्टर मधला आहे? हा आहे 5th चॅप्टर मधला. याचं पण सेम आहे, या विधानाशी मी सहमत आहे. त्याची सकारणे पुढील प्रमाणे किंवा खालील प्रमाणे आहे. डन. त्याच्यानंतर 4th, ग्राहकांच अनेक जबाबदाऱ्या आहेत. हे आहे 7th चॅप्टर मधलं क्वेश्चन. ठीक आहे, याचं पण सेम आहे, या विधानाशी मी सहमत आहे. त्याची सकारणे पुढील प्रमाणे आहेत किंवा खालील प्रमाणे आहेत. एकूण तुम्हाला 5 सकारणे लिहायचं स्टेप बाय स्टेप. 1 नंबर टाकायचं सकारण, 2 नंबर टाकायचं सकारण, अशा पद्धतीने 5 सकारण तुम्हाला लिहायचे आहेत. नेक्स्ट आहे, ठीक आहे, नेक्स्ट आहे प्रश्न 7वा. खालील प्रश्न सोडवा, जे की एकूण गुण असणारे 10. त्यापैकी आपल्याला 3 पैकी कोणतेही 2 लिहायचे. म्हणजे प्रत्येकी प्रश्नास गुण किती असणार आहे? 5. एका प्रश्नासाठी गुण 5. ठीक आहे, 5 मार्कासाठी आहे. म्हणजे आता वरती 4 मार्कासाठी होतं. इथे मागच्या वेळेस तुम्ही पाहू शकता, इथे मागच्या वेळेस 4 मार्कासाठी होतं. एक प्रश्न 4 मार्कासाठी, म्हणून आपण किती 4 गुण लिहिला. मग आता लॉजिक, आता 4 मार्कासाठी 4 मुद्दे लिहिले, तर आता 5 मार्कासाठी ऑब्व्हियसली 5 मुद्दे लिहिणार. ठीक आहे, नियंत्रणाचे महत्व, आधी थोडासा अर्थ किंवा प्रस्तावना लिहायचा, एक 4 ते 5 ओळीचा लिहायचा. त्याच्यानंतर एक डेफिनेशन, डायरेक्टली मुद्दे लिहायला स्टार्ट करायचे नियंत्रणाचे. ठीक आहे, नियंत्रणाचे मुद्दे डायरेक्टली तुम्हाला लिहायला स्टार्ट करायचे आहेत. जसे की तुम्ही पाहू शकता, कुठलेही 5 लिहायचे तुम्हाला जे येतील ते. नियंत्रणाचे महत्व काय असेल? संघटनेचे उद्दिष्ट पूर्ण करणे, संसाधनांचा कार्यक्षम वापर, मानकांची अचूकता, कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देते आणि सुसूत्रता आणि शिस्तीची हमी. आता संसाधनांचा पर्याप्त वापर, एक छोटीशी टिप सांगते. संसाधनांचा पर्याप्त वापर हा जो पॉइंट आहे, व्यवस्थापनाची कार्य, जे नियोजन, संघटन, कर्मचारी व्यवस्थापन, निर्देशन, समन्वय आणि नियंत्रण, ही जी कार्य आहेत, या कार्यांमध्ये हा पॉइंट, जर तुम्हाला एखादा पॉइंट विसरला असेल तर संसाधनांचा पर्याप्त वापर हा पॉइंट रिपीट तुम्ही करू शकता. जर इथे विचारलं असतं तुम्हाला नियोजनाचे महत्व सांगा, तर तुम्हाला यामध्ये एखादा महत्व किंवा एखादा पॉइंट आठवत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी संसाधनांचा पर्याप्त वापर कंपल्सरी लिहू शकता. कारण तो प्रत्येक महत्वामध्ये आहे, प्रत्येक व्यवस्थापनाच्या कार्याच्या महत्वामध्ये आहे. देन गोदामाची कार्य सांगा. इथे पण तुम्हाला 5 पॉइंट लिहायचे. गोदामाची कार्य कोणत्या पद्धतीने? मालाची साठवण, किंमत स्थिरीकरण, जोखीम पत्करणे, वित्त पुरवठा, वर्गवारी आणि प्रतवारी. डन. इथे थर्ड क्वेश्चन, विपणीचे क्षेत्रानुसार व व्यवहाराच्या आकारानुसार प्रकार स्पष्ट करा. क्षेत्रानुसार आहे स्थानिक विपणीचे क्षेत्रानुसार आहे स्थानिक बाजारपेठ, राष्ट्रीय बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. व व्यवहाराच्या आकारमानानुसार म्हणा तर घाऊक बाजार आणि किरकोळ बाजार असे त्यांचे प्रकार आहेत. तुम्हाला स्टार्टिंगला मी रिपीट करते, अर्थ लिहायचे एक 4 ते 5 ओळीसाठी लिहायचे. जास्त एफर्ट्स इथे घ्यायचे नाहीत, कारण हे आहे 5 मार्क्ससाठी. ठीक आहे, अर्थ लिहून एक व्याख्या लिहून डायरेक्टली पॉइंट्स लिहायला स्टार्ट करायचं, ना की कुठलं माइंड मॅप वगैरे काहीच काढायचं नाही. डन. प्रश्न 8वा, मेन प्रश्न, जास्त वेळ घेणारा प्रश्न, टाइम पुरत नाही या प्रश्न लिहायला हा. ठीक आहे, बँकेत प्रश्न काय? एकूण गुण किती आहेत? 8 आहेत. दोन्ही पैकी कोणतं पण एक लिहायचं. प्रत्येकी प्रश्नाचा गुण ऑब्व्हियसली 8 राहणार आहे. ठीक आहे, प्रश्न काय? बँकेचा अर्थ स्पष्ट करून बँकांची दुय्यम कार्य स्पष्ट करा. बँकेचा अर्थ स्पष्ट करायचा. बँक म्हणजे काय? आधी प्रस्तावना लिहायची. ठीक आहे, बँक म्हणजे काय त्या प्रस्तावनेमध्ये आलं पाहिजे. मग त्याच्यानंतर एक डेफिनेशन लिहायचे. मग तुम्हाला एक माइंड मॅप काढायचे. लगेच मुद्दे लिहायला स्टार्ट करायचे आहेत. बँकेचे दुय्यम कार्य. आता दुय्यम कार्य कोणती कोणती आहेत? तर त्याचे 2 प्रकार आहेत. एक प्रतिनिधी कार्य, दुसरा आहे उपयुक्तता कार्य.
ठीक आहे. प्रतिनिधी कार्यामध्ये काय काय येतं, नियमित भरणा व देयके, त्याच्यानंतर आहे पोर्टफोलिओ व्यवस्थापन, थर्ड आहे निधी हस्तांतरण, फोर्थ आहे डिमटेरियलायझेशन आणि विदेशी मुद्रा व्यवहार. आता एकूण 5 पॉइंट आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर उपयुक्तता कार्य, 2 प्रकार आहेत, मला एक प्रतिनिधी कार्य, सेकंड आहे उपयुक्तता कार्य. आता आधी आपण प्रतिनिधी कार्य पाहिलो, त्याच्यानंतर उपयुक्तता कार्य. यामध्ये धनादेश, लोकसुविधा, प्रकल्प अहवाल, भेट धनादेश आणि सोने गुंतवणुकी. ठीक आहे. असे एकूण आता प्रतिनिधी कार्य याच्यामध्ये 5 आहेत, उपयुक्तता कार्य याच्यामध्ये 5 आहेत. मॅडम एकूण 10 पॉइंट व्हायले. आता 10 पॉइंट एक्सप्लेन करायचे म्हणजे जरा जास्तच व्हायले. ठीक आहे. कंपल्सरी तुम्हाला 5 करायचे आहेत. मला माहितीये 5 जरी करायचं म्हणलं की आपण एक्झाम मध्ये लिहिते पण भीती निर्माण होते, आपण विसरत जातो सगळ्या गोष्टी. ठीक आहे, विसरून जातो. किमान 4 तरी येतील. 5 प्लस पॉइंट मध्ये ठेवायचे, त्यापैकी आपल्याला 4 लिहिलं तरी सफिशियंट आहे. बट जे हुशार असतील त्याला जास्त मार्क्स घ्यायचे, ते 5 लिहितील. 5 म्हणजे कसं, प्रतिनिधी कार्याचे 5 आणि उपयुक्तता कार्याचे 5. एकूण टोटल या क्वेश्चनचे मुद्दे होतील, एकूण 10 मुद्दे होतील. ठीक आहे, 10 मुद्दे. मॅडम 5 म्हणलं तर 5च लिहून यायचं नाही, त्याचे उपप्रकार आहेत. ठीक आहे, उपप्रकार आहेत. बँकेचे दुय्यम कार्य यांचे उपप्रकार आहेत. एक असेल प्रतिनिधी कार्य, याचे 5 पॉइंट आहेत आणि उपयुक्तता कार्य याचे 5 पॉइंट आहेत. असे एकूण 10 पॉइंट होतील. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे त्याचा और मध्ये असलेला क्वेश्चन, समाजासाठी व व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचे असणारे महत्व स्पष्ट करा. ठीक आहे, और मध्ये क्वेश्चन आहे. दोन्ही पैकी तुम्हाला जे इझी जातो तो क्वेश्चन तुम्हाला लिहायचा. तर त्या क्वेश्चनचं आन्सर काय असेल, कशा पद्धतीने लिहायचे, परत रिपीट करते. आधी तुम्हाला प्रस्तावना लिहायचे, एक व्याख्या लिहायचे, त्याच्यानंतर माइंड मॅप. मार्क्स नसतात तरी पण चांगलं पेपर प्रेझेंटेशन चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपण माइंड मॅप काढत असतो, म्हणजेच की ट्री डायग्राम. सगळे पॉइंट्स एकत्रित आणून काहीतरी करून चांगल्या पद्धतीने दाखवणे, एवढंच, दुसरं काही नाही, मार्क्स जास्त पडण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर डायरेक्टली मुद्दे लिहायला स्टार्ट करायचे आहेत. आता मुद्दे काय असतील, इथे 2 क्वेश्चन आलेत, नीट लक्ष घ्या. हा जो क्वेश्चन आहे तो हा आलेला आहे 4th चॅप्टर मधला. ठीक आहे, हा आलेला आहे 8th, इथे लिहिते 8व्या चॅप्टर मधला हा क्वेश्चन आलेला आहे 8th. डन. तर याच्यामध्ये 2 आहेत, नीट लक्ष देऊन बघा. एक समाजासाठी आहे आणि दुसरा आहे व्यवसाय संस्थेसाठी. खालच्या बाजूला असल्यामुळे ते जरा नागमोडीमुळे नव्हते, असू ते, चालते. समाजासाठी व व्यवसाय संस्थेसाठी 2 आलेले आहेत, एक नाहीये, 2 आहेत. म्हणजे दोन्हीचे मुद्दे लिहायचे आहेत आपल्याला. आता आधी प्रस्तावना लिहायची. आता प्रस्तावना 2 आलेले आहेत, म्हणजे एक्झॅक्ट प्रस्तावना कशाची लिहायची आहे मॅडम, तर आहे विपणनाची प्रस्तावना तुम्हाला तिथे लिहायची, एक व्याख्या लिहायची. त्याच्यानंतर तुम्हाला एक काय तो ट्री डायग्राम काढायचे, बुक मध्ये आहे, तुम्ही चेक करू शकता. तर समाजासाठी विपणनाचे असणारे महत्व लिहून डायरेक्टली पॉइंट्स लिहायला स्टार्ट करायचे. पॉइंट्स असतील तुमचे, राहणीमानात वाढ, रोजगार पुरविणे, वितरण खर्चात घट, ग्राहक जागरूकता, राष्ट्रीय उत्पन्नात वाढ. असे एकूण 5 पॉइंट हे झाले समाजासाठीचे. आणि व्यवसाय संस्थेसाठी विपणनाचे असणारे महत्व, लगेच पॉइंट टाकायचे, त्याच्या खाली एक्सप्लेन करायला लागायचं. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट असेल जागरूकतेत वाढ, सेकंड असेल विक्रीमध्ये वाढ, विश्वासार्हतेची निर्मिती, निर्णय प्रक्रिया साधन, नवीन कल्पनांचे स्रोत. असे एकूण 5 पॉइंट. याचे 5 आणि याचे 5, एकूण 10 पॉइंट्स झाले. ठीक आहे, एकूण किती, 10 पॉइंट्स झाले. प्लस पॉइंट्स मध्ये 5-5 करायचे. जर जास्त वेळ असेल तर 5-5 लिहायचे, कमी वेळ असेल तर तुम्ही 4-4 लिहायचे. कारण हा प्रश्न आहे 8 मार्कासाठी, प्रत्येक पॉइंटला एक गुण असतो. डन. क्लिअर आहे इथपर्यंत. असा होता क्वेश्चन पेपर. आणखीन एक इम्पॉर्टंट गोष्ट, आता कंपल्सरी जे इम्पॉर्टंट चॅप्टर मी तुम्हाला सांगितले होते, दुसरा, चौथा, 7वा आणि 8वा, दुसरा, चौथा, 7वा आणि 8वा हे जे 4 चॅप्टर आहेत, त्यापैकी जास्त मार्कासाठी, या 4 पैकी पण जास्त मार्कासाठी जे चॅप्टर आहेत, चौथा जो व्यवसाय सेवा आणि 8वा विपणन. व्यवसाय सेवा 20 ते 25 मार्कासाठी, म्हणून त्याच चॅप्टर मधला 8 मार्क्ससाठी क्वेश्चन आलेले. आणि 8वा इम्पॉर्टंट चॅप्टर 15 ते 20 मार्क्ससाठी असल्यामुळे त्याच चॅप्टर मधला आलेला आहे. तुम्हाला पण
कंपल्सरी बोर्ड एक्झाम मध्ये चौथ्या चॅप्टर मधला क्वेश्चन येऊ शकतो. आय रिपीट, बोर्ड 2024 बोर्डला क्वेश्चन पेपर मध्ये चौथ्या चॅप्टर मधला क्वेश्चन येऊ शकतो, कंपल्सरी येऊ शकतो. त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे, डन. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. तुम्हाला जर अशा पद्धतीचे नवनवीन ओसीएमशी रिलेटेड व्हिडिओज पाहायचे असतील, ठीक आहे, त्याचा ओसीएम मध्ये जास्त मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्हाला लवकरात लवकर बिग बुल बॅच जॉईन करावं लागेल. बॅच 15 जूनला स्टार्ट झालेली आहे. आता जरी जॉईन केलात तरी काहीच हरकत नाही. इथून सुद्धा तुमचे सगळं सिलेबस कव्हर होत जाईल. आता बिग बुल बॅच बद्दल जास्त काही नाही सांगणार, युट्यूब वरती पण व्हिडिओ अवेलेबल आहे. डन. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय. टेक अँड स्टे कनेक्टेड.